मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे दुष्यंतची हळद असते आणि बाळजाबाई सगळ्यांना तयारी करण्यासाठी सांगत असते. ती म्हणत असते, माझ्या लेकाच्या हळदीमध्ये काहीही कमतरता राहिली पाहिजे नाही. ही आरतीची थाळी घेऊन तू इथे का उभा आहेस? तू तिथे स्टेजवर जाऊन ही थाळी ठेव. आणि त्यानंतर ती तिथल्या नोकरांना देखील सगळे इन्स्ट्रक्शन्स देत असते. ती म्हणत असते, हळद लागल्या लागल्या आता तू सगळ्या लोकांचं नाश्ता पाण्याचं बघायचं. आणि त्यानंतर हळद लागली की लगेचच तू सगळ्यांना पान सुपारी देखील वाटायचं. असं ती सगळं नोकरांना कामं वाटून देत असते. आणि त्यानंतर बाळजाबाई हे सर्व सांगत असताना तेवढ्यातच तिथे दुष्यंत येतो. त्यानंतर ती बाळजाबाई तिच्या लेकराला म्हणत असते, खरंच तू माझ्यासाठी केवढं मोठं पाऊल उचललंस, मला तर विश्वासच बसत नाहीये. खरंच मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. त्यावर तो म्हणतो, आई पाया पडतो. तो असं म्हणून त्याची दर्शन घेतो. त्यानंतर तो म्हणतो, आई तू असं का म्हणत आहेस आणि माझे उपकार का मानत आहेस? तू आजपर्यंत मला खूप प्रेम केलेस आणि तू आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काही केलेलं आहेस यापुढे हे तर काहीच नाही. माझ्यासाठी तू इलेक्शनमध्ये जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे. असं तो दुष्यंत बाळजाबाईंना सांगत असतो. आणि त्यानंतर तो दुष्यंत स्टेजवर जाऊन हळदीसाठी बसतो. आणि तेवढ्यातच ती कृष्णी देखील तिथे तयार होऊन येते. त्यावर त्या कृष्णीला पाहून मात्र बाळजाबाईच्या तळपायाची आगच मस्तकाला जाते. पण तिला हे सर्व काही बळजबरीने इलेक्शनसाठी करावं लागत असतं. आणि त्यानंतर कृष्णीला आणि त्या दुष्यंतला मंडवळ्या बांधण्यात येतात. त्यावर तिची बहीण म्हणजेच भक्ती कृष्णीला मंडवळ्या बांधते. आणि त्यानंतर इकडे दुष्यंत त्या कृष्णीकडे बघून विचार करत असतो. तिच्याकडे फार रागारागामध्ये बघत असतो आणि म्हणत असतो, माझा कालचा डाव तर हुकला पण आत्ताचा डाव मी हुकू देणार नाही. कृष्णे, तुझे स्वप्न तू फार सजवून ठेवले असतील, पण बघ आता मी अतिप्रचंड वेगाने आज रात्रीच त्या स्वप्नांना कसं धुळीस मिळवतो. असं तो स्वतःला सांगत असतो. आणि त्यानंतर इकडे कृष्णी दुष्यंतकडे बघते, कारण त्या दुष्यंतने लॉंग भायांचा कुर्ता घातलेला असतो. त्यावर तिला वाटतं, हा सततच फुलभायाचे कपडे का घालत आहे? कारण त्या कृष्णीला त्या दुष्यंतवर संशय आलेला असतो. त्यामुळे तिचं लक्ष त्याच्या हालचालीकडेच असतं. आणि इकडे त्या भक्तीचा मित्र अँकरिंग करत असतो. त्यावर तो म्हणत असतो, आता नवरा नवरी दोघेही स्टेजवर हळदीसाठी आलेले आहेत आणि आता लवकरच यांना हळद लावण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या नवरा नवरींना हळद लावायला बाळजाबाई आणि मदनराव सरकार इकडे येतात. आणि त्यानंतर ते दोघेजणही जोडीने स्टेजवर येतात. त्यानंतर बाळजाबाई त्या कृष्णीला हळद लावते आणि त्या दुष्यंतला देखील ती हळद लावते. पण त्या कृष्णीवर हळद लावताना ती फारच प्रेमाने न लावता रगडून तिच्या गालावर ती हळद लावते. आणि स्वतःच्या लेकाकडे मात्र फार प्रेमाने ती बघत असते. आणि हीच गोष्ट त्या कृष्णीला थोडीशी खटकलेली देखील असते. त्यानंतर तिची हळद लावून झाल्यानंतर तिथे आदानराव देखील हळद लावण्यासाठी येतात. आणि त्यानंतर ते वरती स्टेजवर आलेले असताना ते आदानराव त्या दुष्यंतला हळद लावायला जातात, तर दुष्यंत त्याला हळद लावू देत नाही. ज्यावेळेस ते हळद लावण्यासाठी हात पुढे करतात त्यावेळेस तो त्याचा चेहरा खाली मान घालतो. त्यावर त्यांना कळतं आणि ते इकडे नवरीला म्हणजेच त्या कृष्णीला हळद लावतात. आणि त्यानंतर तिच्याकडे प्रेमाने बघतात आणि तिच्या डोक्यावरती देखील स्वतःचा हात ठेवतात. त्यानंतर इकडे त्या कृष्णीच्या आईला नवरीच्या पक्षातनं हळद लावण्यासाठी बोलवण्यात येतं. त्यानंतर ती म्हणत असते स्वतःच्या मनाशीच, आता ह्या लग्नाला जास्त दिवस हे लग्नच टिकणार नाहीये म्हणल्यास हळदीमध्ये मी तरी कशाला हात बुडवून माझे हात खराब करून घेऊ. त्यानंतर ती हळद लावायला येते आणि त्या कृष्णीला आणि दुष्यंतला हळद लावून जाते आणि म्हणते, खरंच तुमचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसत आहे, तुम्हाला कोणाचीच नजर लागायला नको. असं ती कृष्णाची आई म्हणते. आणि त्यानंतर इकडे हळद लावण्यासाठी मैनावती आणि दलपत भाऊजी हळद लावण्यासाठी येतात. आणि त्यानंतर
ती मैनावती दुष्यंतला म्हणते, खरं तर उगाचच हा हळदीचा घाट घातला आहे. काकी साहेबांनी ह्याची तर काहीच गरज नव्हती, कारण हा कार्यक्रम तर तू आधीच करून घेतला आहेस की. आता नुसतं लग्न लावलं असतं तरी जमलं असतं की, कारण तू कृष्णीला आधीच हळद लावली होतीस. मग हा घाट कशा पायी केला? कारण उगाचच टाईम वायाला गेला ना, नाहीतर आत्तापर्यंत तुमची जोडी हनीमूनला सुद्धा गेली असती. पण हे ऐकत असताना त्या दुष्यंतला मात्र फारच राग आलेला असतो. त्यानंतर तो दलपतला हे कळतं. त्यावर तो म्हणतो, मैनावती बाद झाला आता, जिथं गरज नाहीये तिथं उगाचच बोलायचं नाही, असं म्हणून तो तिला स्टेजच्या खाली घेऊन जातो. आणि त्यानंतर हे सगळं ऐकून त्या कृष्णीच्या आईला फारच त्रास होत असतो. ती म्हणत असते, तुझं लग्न फार काळ टिकणार नाही, त्याची मी तुला गॅरंटी देते. आत्ता तुला जेवढं सुख मानायचं आहे तेवढं मानून घे कार्टे, तुझ्या नशिबामध्ये मी हे सुख पडूच देणार नाही, असं ती त्या कृष्णीकडे बघून स्वतःच्या मनाशीच म्हणत असते. आणि इकडे त्यानंतर तो म्हणतो की आता त्यानंतर इकडे स्टेजवर कृष्णीच्या कलवरीला म्हणजेच भक्तीला बोलवण्यात येतं. त्यानंतर ती भक्ती त्या कृष्णीला हळद लावते. त्यानंतर ती कृष्णी देखील त्या भक्तीला हळद लावते. आणि आज तिच्या बहिणीच्या पदरामध्ये एवढं मोठं सुख पडत आहे हे पाहून त्या कृष्णीचे डोळे पाणावतात. त्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये पाणी देखील येतं आणि भक्तीही तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून रडायला लागते आणि म्हणते, खरं तर दुष्यंत सरकार, आता आमची कृष्णी तुम्हाच्या बायको होत आहे, पण तुम्हाला ह्या गोष्टीचा कधीही पश्चाताप होणार नाही. मी तुम्हाला ह्याचा शब्द देते, ह्याची खात्री देते. आमची कृष्णा फारच गुणाची आहे, असं ती भक्ती त्या दुष्यंतला सांगते. आणि त्यानंतर त्या कृष्णीच्या तोंडावरनं ती भक्ती हात फिरवते आणि त्या स्टेजवरनं इकडे खाली निघून येते. आणि इकडे तो म्हणत असतो, आता सगळ्यांची हळद लावून झालेली आहे, आता हा हळदीचा कार्यक्रम इथे संपतो असं मी जाहीर करते. हे म्हणण्यासाठी मैनावती तिथे स्टेजवर येते. पण त्यानंतर तो जो अँकरिंग करणारा मुलगा असतो तो म्हणतो, असं कसं, मी तर आमच्या होणाऱ्या दाजीला हळदच लावली नाही, असं म्हणून तो देखील तिथे हळद लावायला जातो. आणि त्यानंतर म्हणतो, आता खरा हळदीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न झाला असं तो सांगतो. आणि त्यानंतर तो देखील त्या कृष्णीला आणि दुष्यंतला हळद लावून त्या कृष्णीला म्हणतो, खरंच तू खूप गोड दिसत आहेस. त्यानंतर एकांतनी हळद मात्र त्या दोघांनाही लावलेली नसते. त्यावर तो म्हणतो, तू असं काय बोलतोयस, हळदीचा कार्यक्रम कस काय संपला? आणखीन तर मी माझ्या भावड्याला आणि वहिनी साहेबांना हळद बी लावलेली नाही. त्यानंतर तो म्हणतो, माफ करा सरकार, माझ्याकडनं लक्षात नाही, विसरून गेलो मी. त्यानंतर तो जयकांत तिथे दुष्यंतला हळद लावतो आणि त्याला म्हणतो, भावा, तुला आता हळदीच्या लक्ष लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर तो असं म्हणून त्या कृष्णीला हळद लावण्यासाठी हात पुढे करतो. पण कृष्णीला मात्र ते आवडत नसतं. ती फार घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी देखील येत असतं आणि ती एकटक त्या दुष्यंतकडे बघत असते, कारण तिला वाटत असतं दुष्यंत तिच्या भावाला हळद लावण्यापासून जयकांतला थांबवेल. त्यानंतर त्याचं लक्ष मात्र तिकडे नसतं. त्यानंतर सहज त्याचं लक्ष त्या कृष्णीकडे जातं, तर त्याला दिसतं ती फार घाबरलेली आहे. ते पाहून तो म्हणतो, जयकांत, तुला हळद लावू नकोस, तुला त्याची गरज नाही, ती अनकम्फर्टेबल होत आहे, त्यामुळे तू करू नकोस आणि तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. त्यावर तो म्हणतो, हे काय भावा, ह्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आणि तू सॉरी म्हणू नकोस, तुला हळद लावली काय आणि वहिनी साहेबांना लावली काय, हे दोन्ही एकच आहे की, असं तो त्या दुष्यंतला सांगतो. आणि त्यानंतर तिथे मैनावती येते आणि म्हणते, आता हळदीचा कार्यक्रम तर झाला, पण आता नवरा नवरींना आंघोळ्या घालण्याचा कार्यक्रम मात्र राहिलेला आहे. आणि त्यानंतर ती त्या दोघांना देखील आंघोळ्या घालण्यासाठी तिथनं उठवण्यात येतं आणि तिथे सर्व आंघोळीचा सेटअप लावण्यात येतो. त्या दोघांच्याही हातामध्ये पान सुपारी देतात. त्यानंतर ते दोघेही आरतीचं ताट इकडे भक्ती घेते आणि त्या पाण्याच्या तिथे 4 फेऱ्या मारते. त्यानंतर ते दोघेही तिथे पाण्याचे तिथे बसतात आणि त्या दोघांच्या अंगावरही तांब्याने कळशीने पाणी ओतण्यात येतं. तिथे 5 जणी बायकांना देखील बोलवण्यात येतं. आणि त्यानंतर इकडे बाळजाबाई दुष्यंतला आधी त्याच्या डोक्यावरती पाणी टाकते आणि त्यानंतर कृष्णीच्या डोक्यावर पाणी टाकते. आणि इकडे तो जयकांत कृष्णीकडे एकटक वाईट नजरेने बघत असतो आणि त्याच्या मनामध्ये देखील त्या कृष्णीबद्दल वाईट विचारच चालू असतात. तो स्वतःच्या मनाशीच असं म्हणत असतो, कृष्णे,
मी तुझ्या पदरामध्ये हे सुख पडू देणार नाही. खरं तर मी तुला बघ आता ह्यांच्यासमोर कसा अपमान करतो आणि ह्या रांगडे पाटलांचा तुझ्या हातूनच अपमान करून कसं ह्यांचं नाव धुळीस मिळवतो तू बघच आता. आणि त्यानंतर हे माझा भावड्या बी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि बाळजाबाई बी मग कसं तुला हे लग्न मोडून टाकते बघच. तुझा एकांत म्हणत असतो. त्यानंतर तो म्हणतो आता बघ तुला रात्री कशी मी दारू पाजतो नकळतपणे आणि त्यानंतर तू स्वतःच्या तोंडूनच कसा ह्यांचा अपमान करतेस ते तू आता बघच. त्यानंतर इकडे त्या कृष्णीला आणि त्या दुष्यंतला आंघोळ्या घालून झालेल्या असतात आणि त्यांना खांबाला एकमेकांना पकडून त्या खांबापर्यंत स्वतःचा हात पोहोचवायचा असतो आणि नवरा नवरीने एकमेकांना मदत करायची असते. जर त्यांनी मदत केली आणि त्यांचा हात पोहोचला तर त्यांचा संसार होईल असं सर्व बायका त्यांना सांगत असतात. आणि त्यानंतर इकडे तोच कार्यक्रम चालू असतो. पण तो कार्यक्रम चालू असताना जो मुलगा त्या गौतमीने पाठवलेला असतो की दुष्यंतचं काय चाललेलं आहे हे वॉच ठेवण्यासाठी, तो तिकडे सिटीमध्ये जाऊन तिला सांगतो की तिकडे दुष्यंत सरकार लग्न करत आहेत. त्यावर तो म्हणते मी असं कधीही होऊ देणार नाही, मी हे घडूच देणार नाही, हे शक्यच नाही आहे. जर श्रीच्या कपाळाचं कुंकू जर कोणी लावलं तर ते मी मोडून टाकेन आणि माझ्या श्रीच्या कुंकू तर माझ्याच कपाळावर लागणार असं गौतमी म्हणत असते, स्वतःशीच सांगत असते. त्यानंतर ती स्वतःला त्रास देखील करून घेते, ती रडत असते आणि त्यानंतर ती म्हणते मी आत्ताच्या आत्ता त्याच्या गावी जात आहे. नेमकं तो कोणत्या गावाला राहतो याचे डिटेल्स मला लवकरात लवकर सापडून दे असं ती त्या मुलाला म्हणते. आणि त्यानंतर इकडे ती त्याच्या गावी जाण्यासाठी निघते. त्यानंतर दुष्यंतला भक्ती म्हणत असते बघा आता तुमचा संसार सुखाचा होण्यामध्ये माझ्या बहिणीने तर तुमची मदत केली पण आता तुम्हाला देखील माझ्या बहिणीची मदत करावी लागेल. तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.